यस अंपास तयार आहेत. राकेश राऊत सरांचा इशारा आला. लेट्स प्ले. विरल नायर सर मैदानाच्या मध्ये रेडी आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी पोहोचतायत. कॅच कॅरी केलाय निकेशनं. पहिल्याच बॉलवरती विकेट डाऊन. गॉन. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खारडी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता राजा चषक वाली जय हाय मानाचा. आहे जाणता राजा. थँक्यू आदरणीय नितीन दादा, प्रवीण दादा पुन्हा या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत आहेत. 5 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये येणं असणारच आहेत. कारण गावातील काही संघ खेळत आहेत. जसा पहिला मॅच आई कोसमाई खारडी बी संघ जिंकताना पाहिलं. दुसऱ्या मॅचमध्ये माऊली तलावपाडाचा संघ जो तिसरा मॅच खेळला तो जिंकताना पाहिलं. जरीमरी डोलिव या संघाला आपण पाहिलं तर विजय संपादन आपण करताना पाहिलं. मॅच क्रमांक 4 सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. श्री गणेश मोदलपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर आई जुदानी कसराली बी या दोन संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. काही वेळामध्ये वाघोबा ग्रुप कसरालीचे कॅप्टन आपण तयार राहायचं. जाणता राजा खारडी कर्णधार देखील काही वेळामध्ये रेडी होणार आहेत. पुढील बॉल. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने विकेट कीपर आहेत. त्यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये त्या ठिकाणी हाताळण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा येत नाहीत. पहा निकेश किनेची गोलंदाजी. शफल झाले. यष्ट्यांच्या अगदी वरून हा बॉल पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत निकेशची पाहायला मिळत आहेत. समोर राकेश पुढील बॉल फेस करेल. राकेशचा कडक स्ट्रोक आहे. चेंडू गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. जोपर्यंत बॉलला फील करेल फेकी करेल तोपर्यंत त्या ठिकाणी धावा प्राप्त होतात. त्या मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती एका धावेनं पुढे चालल्यात. 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 1. अजून 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. आदरणीय संतोष मालिशेट यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. जाणता राजा चषकाच्या वतीनं. षटकातील पुढील बॉल. पुन्हा एकदा मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल त्या ठिकाणी जोपर्यंत फील केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र 2 धावा. जाणता राजा चषक खारडी अनेक जणांचा सहकार्य आदरणीय प्रभाकर शेठ पाटील मुलाचं सहकार्य संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून लाभल्यात. आणि एक स्पर्धा नक्कीच कोसबाई चषक देखील काही दिवसानंतर आपल्या भेटीला येणार आहे. त्याच्यापूर्वी सत्यसाई चषक देखील या मैदानावरती तुमच्या भेटीला येईल. परंतु कोसमाई खारडीची मोठी स्पर्धा ती येत आहेत एका नवीन मैदानासहित. त्या स्पर्धेचं खास करून भरपूर काही गोष्टीचं आकर्षण असणार आहे. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 3. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये अजून बाकी आहे. जावं डीजे कडे यशवंत दादाकडे ऐकूयात संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. थँक्यू. 1 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या 3 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता आमच्या बाजूला बरोबर काही जाणता राजा चषकाचे आयोजन कमिटीतील मेंबर आहेत आणि स्क्रीनवरती त्याने त्यांचे स्वतःचे फोटो पाहिल्यानंतर त्यांना पण बरं वाटलंय. बाबा काल तिथे दिसत होते आज टी व्हीवरती दिसत आहेत आणि थोड्या वेळात ते मैदानामध्ये दिसणार आहेत. त्यामुळे भरपूर काही गोष्टी असणार आहेत. आयोजन जसं मी म्हटलं की साधं सोपं काम नाही आहे. जितकी मेहनत या जाणता राजा चषकाच्या आपल्या संपूर्ण आयोजकाने घेतलेली आहेत.
प्रकाश दादा, महेश दादा त्यांच्या साथीनं जयेश असतील किंवा एंटायर टीम आहेत ज्यांनी साथ दिलं आहेत. कारण लाख मोलाची स्पर्धा आयोजन करणं नुसतं आपण पाहिलं तर साधं सोपं काम जसं म्हटलं जात आहेत, पण त्याच्या पाठीमागे असणारी जी संपूर्ण टीम आहे ना, तो जाणता राजा ग्रुप आहे. आणि हा ग्रुप ठरवलं मग काही करू शकतो. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र आपण पाहिलं तर निघून जातो. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग करतायत. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 4 धावा. आयुष यंगेस्ट खेळाडूपैकी आपण पाहिलं तर भरपूर सारे खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. आई जुदानी कसरालीमध्ये देखील, कसराली गाव म्हटलं तर याही गावामध्ये अनेक सारे संघ आहेत. जसा खर्डीचा गाव आहेत, खर्डीच्या गावामध्ये देखील भरपूर सारे संघ आहेत. आणि असणं गरजेचं आहे, कारण इतके खेळाडू आहेत ना की तुम्हाला आता वेगवेगळ्या टीम्स बनवाव्या लागत आहेत. पण ज्यावेळी गावची टीम एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये जाते ना, त्यावेळी त्या संपूर्ण टीम विसरतायत की आपला कुठलाच संघ नाहीत, आपला एकच संघ आहे आणि तो खार्डीचा संघ आहे. अशा गोष्टी असतात. तुम्ही ज्यावेळी गावासाठी खेळता ना, गावासाठी तुम्हाला सपोर्ट प्रत्येकाला करायचा असतो. यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. पंच विरळ नायर सर मैदानाच्या मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये खूप छान पद्धतीने आतापर्यंत डिसिजन, आणि जसा विरळ नायर सरांचा उल्लेख झाला, अजित सरांचा उल्लेख झाला, तर आशुतोष विवारे सरांचा उल्लेख झाला किंवा इतरत्र अंपायरचा उल्लेख झाला की या मैदानावरती किंवा कोसमाय खार्डीच्या मैदानावरती सातत्यानं बोलवणं असतं. त्याचं प्रामुख्यानं कारण आहेत एक असलेलं बॉन्डिंग आहेत, नातं आहेत. कारण प्रत्येकाचं या स्पर्धेशी काही ना काहीतरी नातं आहेत. म्हणून आज प्रत्येक जण या ठिकाणी दाखल होत आहेत. पंचांचा सिग्नल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. गावचं क्रिकेट खेळणं साधं सोपं काम आहे का मित्रांनो? नाही आहेत. कारण आजच्या कंडिशनमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत, त्याही मी तुमच्यापर्यंत क्लिअर करेन. 1.3 बॉलचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 8, 1 गडी बाद. फटका हवेमध्ये खेळलाय, झेलची संधी, स्वतः गोलंदाज आलाय, घेतलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. धाव फलकावरती धावा आहेत 8, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. जसं मी म्हटलं की ग्रामीण क्रिकेट इतकं सोपं नाही आहे. कारण ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला पैसे काढून एंट्री टाकावी लागत आहेत. असे अजून भरपूर संघ आहेत ज्यांना स्वतःच्या खिशामधून पैसे काढावे लागत आहेत. आणि ग्रामीण क्रिकेट जर पाहिलं ना तर आपल्या भागातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील आता प्रत्येक टीम अशा आहेत का? तर नाही आहेत. कुसमाय खार्डी संघ आहेत, सुरुवातीच्या कालावधीमध्ये आधी त्यांनाही काही गोष्टी काढल्या, शेअर केल्यात, त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी तिथून एक चांगला संघ बनला. पण बाकी अजून असे संघ आहेत की ज्यांना स्वतःच्या खिशामधून प्लेयर्सला पैसे काढावे लागत आहेत. एंट्री करण्यासाठी ते पैसे काढून त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामीण क्रिकेट साधं सोपं नाही आहे मित्रांनो. फटका हवेमध्ये खेळला आहे, बॉल त्या ठिकाणी निघून जातो. क्षेत्ररक्षक घेतात वेगाने, बॉलला फील करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत त्या मात्र 9 धावा. आणि जसं सातत्याने म्हणतात ना की ग्रामीण क्रिकेटमध्ये तितके पॅकर्स नसतात जे आता शहरामध्ये किंवा आपण बाकीच्या ठिकाणी जातो तिथे पॅकर्स असतात. परंतु पॅकर्स नसताना देखील ग्रामीण क्रिकेट आज तितक्याच वेगाने पुढे चाललं आहेत. त्यामुळे सर्व आपल्या ग्रामीण क्रिकेटर्सला देखील हॅट्स ऑफ असेल. आपण ज्या पद्धतीने खेळतायत क्रिकेटचा खेळ, हार जीत होत राहत आहेत, परंतु आपण जो सहभाग दाखवतात ना, म्हणजे कधी कधी एंट्रीज फी जास्त असतात, तिथे देखील आपण जात आहेत. कधी कधी स्वतःच्या खिशामधले जास्त पैसे देखील द्यावे लागत आहेत. यावेळेचा स्ट्रोक खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट कनेक्शन आणि परफेक्ट हिट, षटकार. थँक्यू. ही सर्व मंडळी आहेत ना जाणता राजा चषकाची, ही अशी मंडळी आहेत की आदरणीय शंकर पाटील साहेबांचं आगमन होत आहेत. आई एंटरप्राइजेसचे सर्व आहेत, त्यांचं स्वागत करूयात. आणि आता ते आल्यात, पुढचा मॅच जाणता राजा खार्डीच आहेत, म्हणजे पारितोषिक लागणारच आहे 100%. त्याच्यावरती काही चर्चा आपण नंतर करूयात. आणि जसा उल्लेख केला मी, छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळी सॉन्ग वाजलं, जाणता राजाची टीम आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने चालणारी टीम आहेत. आज खऱ्या अर्थानं मावळे लढले म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तो इतिहास मात्र पुढे घेऊन गेले. आणि हे संपूर्ण मावळे जे इथे आहेत ना जाणता राजाचे, त्या सर्वांच्या मुलं ही स्पर्धा होत आहेत. आणि प्रत्येकाला माहीत आहेत
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं पावन झालेली पतित झालेली महाराष्ट्राची भूमी आहे. त्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण सर्वजण राहतो. त्यामुळे महाराजांचा केलेल्या कामांचा गौरव हा आपल्याला करणं गरजेचं आहे. एंटायर टीम महेश दादा किंवा त्यांच्या संपूर्ण टीमनं ती जाण ठेवलंय आणि जाणता राजा चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुसरं पर्व आहे. पंच वलटायत राकेश राऊत सर दर्शवत आहेत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा त्या ठिकाणी काउंट केलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 16. श्री गणेश मोदलपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकतायत. आई जीवदानी कसरली बीच अगेन्स्ट कॅमेरा म्हणून साहिल देखील खूप चांगलं काम पार पडतात. रोहित असतील नयन तांडेलला आपण पाहू शकतायत. काल राज मांगेला होते, आज राज म्हात्रे आहेत. आमचे 2 राज आहेत जे स्कोरर आहेत. पंचाने वाईट सांगितलं आहेत. जे डिव्हिजन आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या 17. व्हाईट बॉल 2 हाताळल्यात. लकी मैदानाच्या मध्ये आलायत. जसं म्हटलं होतं की हा लकी आम्ही श्रीराम कसरलीच्या स्पर्धे म्हटलं होतं की लकी ठरणार का याची चर्चा होणार आहे. लकी गोलंदाजीवरती पुढचा बॉल लोवर फुलटच बॉल होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतात वेगाने. पंकज फिल्डिंग करतायत. चांगला थ्रो देखील पाहायला मिळतात. विकेट किपरच्या दिशेने जातोय चेंडू निघून. क्रितेश पाटीबगे धावसंख्या 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकादरम्यान पुढचा बॉल लकीचा पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वेगवान जलद गतीचा बॉल होता. बॅटला स्पर्श झाला. पंच त्याच गोष्टी दर्शवत आहेत. 1 धाव त्या ठिकाणी घेण्यात आल्यात. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 18 धावा. जसं मी या स्पर्धेचा उल्लेख केला बाजूलाच बरोबर आपल्या धावसंख्या 19 झाल्यात. फ्रेश अँड हेल्दी फ्रूट्स आहेत. खऱ्या अर्थानं तर आपल्या 2 रणरागिणी आलेल्या आहेत. इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये त्या या ठिकाणी आल्यात कारण इथे खेळणारे जे आपले सर्व खेळाडू आहेत पण त्या खेळाडूंना कशा प्रकारे अगदी फिट ठेवता येईल त्याच्यासाठी आपण पहिलं तर जे फ्रूट्स आहेत ते फ्रूट्स घेऊन त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. पैसे अगदी खर्च करा. आज तुमच्यासाठी सवलत आहेत. काल 50 रुपयाला बरोबर 1 जे होतं परंतु आज त्यांनी सांगितलं की नाही 100ला मी 3 जे आहेत ते 3 तुमच्यासाठी देऊ आणि त्यांनाही सपोर्ट करणं गरजेचं आहे कारण की आपल्या भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रांना सपोर्ट करणं गरजेचं आहे. 2 खऱ्या अर्थानं त्या रणरागिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यांना सपोर्ट करावा कारण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या गोष्टी सांगतोय. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. धावसंख्या 20 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लकी तयार. स्ट्राईक एंडला राकेश बागपूरला गेले. कट करायचा होता बॉलला. पाठीमागे चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट सिंगल डॉट. पुढील मॅच पुढील बॉल पटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र निघून जातो पंकजच्या दिशेने. पंकज जोपर्यंत फील्ड करतील फेकी करतील त्या ठिकाणी एक सिंगल प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धाव फलकावरती 21 धावा. पुढील मॅच वाघोबा ग्रुप कसरालीचे कॅप्टन चला या आणि जाणता राजा खार्डीचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी आहेतच. फक्त विनंती असेल वाघोबा ग्रुप कसरालीचे कॅप्टन आपण येऊन थांबायचे आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 21 2 गडी बाद. वाघोबा ग्रुप कसराली म्हटलं तर येत्या जानेवारीच्या अगदी हंगामामध्ये आपल्याला 70,000 पारितोषिक असलेली स्पर्धा वाघोबा ग्रुप कसरालीच्या मैदानावरती पाहायला मिळेल. सोडून दिल्या बॉलला पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतात राकेश राऊत सर. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहिली तर 22 आतापर्यंत या ओव्हरमध्ये 8 बॉल फेकण्यात आल्या ज्यामध्ये 3 वाईड हाताळलेले आहेत. वाईडनं सुरुवात झाली त्याच्यानंतर पुन्हा वाईड आला. 22 पहिल्या 2-3 दिवसामध्ये धावा या मैदानावरती बनताना पाहिल्या. धावा न बनताना देखील पाहिल्यात. धाब्यांचा पाठलाग देखील मोठ्या अगदी धाब्यांचा पाठलाग करण्यात आला होता. आज कशा प्रकारे गोष्टी घडतील त्याच्यावरती लक्ष देऊयात. आणखीन एक वाईट. चौथा वाईट टाकलाय पण वाईट वर्ल्ड येणार नाही याची काळजी घ्या. धावसंख्या धाव फलकावरती 23. पहा पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये लेग स्टंपच्या थोडा अगदी बाहेरून बॉल गेलाय.
23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल टाकण्यासाठी 2 वाईट तिथून वाईट हाताळावे लागत आहेत. फटका खेळलाय पुन्हा एकदा मात्र चेंडू त्या ठिकाणी निघून जातो. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये जोपर्यंत बॉल फील करतील. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट राकेश तर वेगाने धावला होता. 2 धावा कंप्लीट. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आफ्टर 3 ओव्हर 25 लॉस ऑफ 2 विकेट. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 25-25 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये बाकी असेल. टॉस देखील काही वेळामध्ये होणार आहे. आदरणीय शंकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. आई एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. काल भरपूर सारे पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून लावण्यात आली होती आणि ते जसे येतात त्यावेळी पारितोषिकांचा वर्षाव या मैदानावरती नेहमी आपल्याला पाहायला मिळत असतो. प्रोजेक्टेड स्कोर स्क्रीनवरती दाखवते. करंट रन रेट 8.33 सरासरीने गेले तर 34. 10च्या प्रति ओव्हरने गेले तर 35 आणि 12च्या प्रति ओव्हरने गेले तर 37 तुम्ही पोहोचू शकतायत. पण डीबीएन सध्या मैदानाच्या आतमध्ये जो स्कोर कार्ड दाखवलाय तो 37च्या वरती जाण्याचा प्रयत्न करेल टीम मोदळपाडा आणि थांबवण्याचा प्रयत्न 25 आतापर्यंत झालाय. 35च्या आतमध्ये कशा प्रकारे रोखता येईल ना यासाठी आई जीवदानी कसरालीचा संघ तोही प्रयत्न करतोय. पंकज आल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या मध्ये फेकण्यासाठी स्ट्रायकरवरती राकेश गोवारी. फिल्डर तर त्या ठिकाणी पाठीमागे आहेत परंतु जोपर्यंत ते बॉलला कव्हर करतील. बॉडी लँग्वेज तिथे परफेक्ट दिसत नाही त्या खेळाडूची. कारण ज्यावेळी बॉल गेला त्यावेळी तुम्हाला ॲक्टिवेट राहायचं आहे. बॉल तुमच्या दिशेने कधीही येऊ शकतो. कुठल्याही दिशेने येऊ शकतो. क्रिकेटचा खेळ असाच खेळ आहे. मैदानावरती ज्यावेळी तुम्ही असताना प्लेइंग 11मध्ये त्यावेळी हा विचार करू नका की बॉल आपल्या जवळ येणार नाही. बॉल कधीही कुठल्याही श्रेणी कुठल्याही खेळाडूच्या जवळ येऊ शकतो. तुम्हाला परफेक्ट पोझिशनमध्ये राहायचं आहे. तसं पोझिशनचा उल्लेख केला तर प्लेअर पोझिशन देखील पहिल्यांदा आणणारं चॅनल डीबीएन लाईव्ह होतं. यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र खूप छान पद्धतीने टाकला आहे. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निर्धाव बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 26. 3.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. पुढील बॉल पंकजचा बॉल. पुन्हा एकदा बॅट मात्र तितकी वेगानं फिरत नाहीत. परफेक्ट कनेक्शन होत नाहीत. स्ट्रगल विशाल करतात मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 27-27. पाठीमागे 22च्या स्वरूपात आपण ती धावसंख्या पाहिली होती ॲड होत असताना. धावसंख्या 27-27. आज धावा कुठेतरी बनत नाहीत. पाठीमागच्या मॅचमध्ये बनवल्या होत्या त्या खास करून माऊली तलावपाड्याच्या संघाने. पुन्हा एकदा प्रकाश कदम साहेबांचं आगमन होतं. त्यांचं स्वागत. यावेळेचा बॉल पंच मात्र वळतायत. वाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. एक्स्ट्रा रन विरल नायर सर त्या ठिकाणी मात्र दर्शवत असताना अनेक वर्षाचा अगदी दांडगाचा असा अनुभव पंचांच्या माध्यमातून. 28ला 2 विकेट. षटकातील पुढील बॉल पंकजचा. पंचाने मात्र नो घोषित केलाय. धावसंख्या तर आता तिथे 1 घेतलाय. स्ट्राईकला जाण्याचा प्रयत्न राकेश करेल का? नाही. नो बॉल. कमरेच्या वरती पंचाने मात्र सांगितलंय. भीमा चेंडू हाताळला. या षटकातील पहिला भीमा हाताळला मैदानाच्या आतमध्ये पंकजनं. आता तो किती निर्णायक ठरेल ते पाहूया. धावसंख्या 30. पुढचा बॉल फ्रीट आहे. स्ट्राईक एंडला मात्र आपण पाहिलं तर विशाल असणार आहे. डीजे वाले आमच्या अचानक वाजल्यात. तेही अगदी संभ्रमामध्ये पडले की अशा प्रकारे डीजे कसा काय वाजलाय का तिथे काही आलं नाही. चौकार नाही, षटकार नाही, विकेट नाही, काहीच आलं नव्हतं. धावसंख्या 30. धाव घेण्याचा प्रयत्न केलात पाठीमागे. पुन्हा एकदा मी त्या खेळाडूचा उल्लेख करतोय सातत्यानं. पंच वाईट बॉल इशारा घोषित करतायत. वाईट +1
आणि वन वॉर्म केलंय. गोलंदाजाला दंडित आता करण्यात आल्यात. वन बाउन्सचा इशारा देण्यात आला. धावसंख्या 2 ने वाढल्यात, जाऊन पोहोचल्यात 32-32. बत्तीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फ्रीट कायम असणार आहे या बॉलवरती देखील. स्ट्राईक एंडला राकेश गोवारी. पुन्हा वाईड बॉल आलाय का? हो, पुन्हा वाईड आलाय. म्हटलं की वाईड आहे, वाईडला वाईट वेळ येणार नाही याची काळजी घ्या. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा मॅच रंगेल 2 संघांदरम्यान. वाघोबा ग्रुप कसराली वर्सेस जांता राजा खार्डी. आता थोडं थांबल्यात बाबा. पाठीमागच्या 3 बॉलवरती 1 नो बॉल, 1 वाईड वाईड अशा प्रकारे धावा आल्यात. तयार गोलंदाज. पटका खेळण्याचा प्रयत्न. फ्रीडच्या बॉलवरती तितका फायदा घेऊ शकले नाहीत. एक धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा विचार विनिमय नाही सुरू. धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 34 धावा. एक्स्ट्रा स्वरूपाने धावा तर दिल्या गेल्या पंकजच्या माध्यमातून, परंतु लेन चांगली टाकतायत. त्याच्यानंतर सुधारणा करतायत. असं नेहमी म्हणतात की सुधारणाला तुम्हाला उशीर करून चालणार नाही, तर तुम्हाला लगेच करणं गरजेचं आहे. तशाच प्रकारच्या गोष्टी आता मैदानाच्या मध्ये केल्या जात आहेत त्या गोलंदाज पंकज कडून. पण दुसऱ्या बाजूला फायदा घेत नाही राकेश आणि विशाल. तितकाच फायदा घेणं देखील गरजेचं असणार आहे. 2 बॉलचा खेळ बाकी. फटका खेळलाय परफेक्ट. बॅट मध्ये कनेक्शन. उल्लेख झाला होता की फायदा घेणं गरजेचं आहे. अखेरीस विशालच्या बॅट मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आयोजक भारी प्रकाश कदम डॅशिंग महेश भोईर. असतात सोबत जय पाटील आयोजक तेज भोईर. थँक्यू. या स्ट्रोकची गरज होती. एक मोठा फटका येणं गरजेचं होतं आणि तो बरोबर वेल मोमेंटला षटकार मैदानाच्या मध्ये आला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 40 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल बाकी आहे. इथून षटकार आला तर 46, चौकार आला तर 44, 2 आल्या तर 42, सिंगल आली तर 41. अन्यथा दुसरं काही घडलं तर धावसंख्या 40 वरतीच थांबणार आहे. पाहूयात. जवळून पाहतात मोदलपाडा सांगतात बाबा इथून तर आणखीन एखादा स्ट्रोकची डिमांड त्यांच्या माध्यमातून आहेत. कसराली विचार करतात. एक चांगला बॉल हवेमध्ये फटका खेळलाय. पुन्हा एकदा परफेक्ट कनेक्शन. ज्या स्ट्रोकची डिमांड होती, डिमांड डेबल स्ट्रोक आला मैदानाच्या आतमध्ये. 46 पर्यंत धावसंख्या पोहोचल्यात. 47चं टार्गेट हे मैदानाच्या आतमध्ये ठेवण्यात आलं आहे. कोण म्हणतं धावा बनत नाहीत? केलं तर सर्व काही होतं. फक्त करण्यासाठी तुम्हाला सुरुवात करणं गरजेचं होतं. ती सुरुवात शेवटी पंकजच्या ओव्हरमध्ये केली आणि शेवटी किती रन आल्यात? 20 धावा आल्यात. या ओव्हरमध्ये 20 धावा आल्यात. त्याच्या अगोदर 3 ओव्हरमध्ये 26 होत्या. 26 नंतर 20 ने वाढवलं तर 46 झाल्यात. 47चं टार्गेट आहे. चला टॉस करूयात. आदरणीय शंकर पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते जांता राजा खार्डी आणि वाघोबा ग्रुप कसराली. दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत वाघोबा ग्रुप कसराळी जांता राजा खार्डी. शंकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहेत. चला जांता राजा खार्डी हेड म्हटलाय, टेल आलाय. टॉस जो आहे तो टॉस कसराळी संघाने जिंकलाय. मान्यवरांना विनंती असेल शुभेच्छा द्यायच्या दोन्ही टीमला आणि मंचावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे. टॉस जिंकलाय वाघोबा ग्रुप कसराळी संघानं. काय डिसिजन असणार आहे? फिल्डिंग करणं. क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन. 4 ओव्हरचा मॅच. या मैदानाचा अनुभव घेतलाय, मॅचेस पाहतायत. कसं वाटतं स्पर्धेचं आयोजन आणि स्पर्धेविषयी मनोगत? हां, नक्कीच पहिल्यांदा यंग टॅलेंट आयोजकांचं आणि महेश भोर दादांचं आभार मानेन की खूप मोठी स्पर्धा तुम्ही आमच्या भेटीसाठी घेऊन आलेत. धन्यवाद. यापूर्वी जांता राजा खार्डीच्या अगेन्स्ट कधी खेळल्यात? हां, नक्कीच झालेत मॅचेस. काय रिझल्ट होता? सेम. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. जय दुसऱ्या बाजूने जय जॉईंट असणार आहेत. टॉस जिंकला असतं तर डिसिजन काय असतं? क्षेत्ररक्षण. बॅटिंग करायच्यात, घरचं मैदान आहे, जांता राजा चषकाचे आयोजक म्हणून तुम्ही आहात. किती रन पाहताय 4 षटकांमध्ये? 40 ते 45. प्रमुख असे कुठले बॅटर आहेत आज 40-45 पर्यंत जाऊ शकतात?
योगेश आहे, दीप आहे, अनिकेत आहे, पंकू आहे, हार्दिक आहे. तुमचं आयोजन आहे. भरपूर जणांना प्रश्न विचारलेला आहेत की जांताराच्या चषकाचं आयोजन कसं वाटतंय. आता तुम्हाला हा प्रश्न आहे की जांताराच्या चषकाचं आयोजन सर्वात बेस्ट आहेत, पण याच्यामध्ये जर तुम्हाला आणखीन ॲड करायचं असेल तर तुम्ही आणखीन काय गोष्टी ॲड करू शकता. आता फुल ग्राउंडचे प्रयत्न करू आम्ही करायचं असं. थँक्यू सो मच. त्यांनी सांगितलं की अगदी मैदान हे पूर्ण कशा प्रकारे करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. टॉसची कहाणी जर आपण पाहिलं तर पाहायला मिळाल्यात वाघोबा ग्रुप कसराली आणि जाणता राजा खार्डी. बाबा कसरालीने सांगितलं प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग करू, जाणता राजा खार्डीला मैदानाच्या मध्ये बॅटिंग करायचे आहेत. डीबीएनला आपण जोडले गेला तर सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद आहेत. आपण आजच्याही दिवसामध्ये हा प्रतिसाद जाणता राजा खार्डी या चषक्याला देत राहा ह्याच अपेक्षा असणार आहेत. एक छोटासा ब्रेक डीजे यशवंत दादांना आपण इन्व्हाइट करूयात आणि त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा जाऊयात. धन्यवाद. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. आयोजक शैलेश किनी आमचा रुबाब आहे साऱ्यांचा. अरे आहे जाणता राजा चषक भारी लय है मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. जाणता राजा चषक भारी लय मानाचा. आहे जाणता राजा चषक भारी खार्डी गावाचा. थँक्यू. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सध्या जाणताराजा चषक खार्डीची आपण पाहतायत. जसा उल्लेख झालाय की जाणताराजा चषकाचं आयोजन प्रत्येकानं म्हटलं की इतकं मोठं आयोजन करणं साधं सोपं काम नाही आहे. त्याच्या पाठीमागे बऱ्याच जणांची मेहनत आहे. त्याच्या पाठीमागे जाणताराजा चषकाच्या आयोजकांची मेहनत आहे. दिवसाचे रात्री, रात्रीचे दिवस जे काही पाहिल्यात ना त्या आयोजकांनी पाहिलेले आहेत. जसं नेहमी म्हणतात की 1 लाखाचं आयोजन, पण 1 लाखाचं आयोजन करणं तितकं साधं सोपं काम नाही आहे. आज 20-25 हजाराच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी जितकी मेहनत करावी लागते ना त्याच्यापेक्षाही जास्त परिश्रम हे मात्र त्या 1 लाखाच्या स्पर्धेमध्ये करावे लागत आहेत. आणि हॅट्स ऑफ यू संपूर्ण जाणता राजा ग्रुप चषकाचे आयोजक, त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या धावसंख्येपर्यंत जायचं होतं ती धावसंख्या गेली आहे, पण दुसऱ्या बाजूला आई जुदाने कसरली त्यांनाही म्हणायचं आहे धावा आपल्यालाही करायची आहेत. लेट्स प्ले. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय का क्षेत्ररक्षक. पॉइंटचा खेळाडू आला होता, त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पहिल्याच बॉलवरती झेल हातामधून निसटला आहे. जसं क्रिकेटमध्ये नेहमी कहावत म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच, छोडोगे कॅच तो हारोगे मॅच. हे क्रिकेटचं रहस्य. आणि ॲक्शन रिप्ले पहा कशा प्रकारे गोष्टी घडल्या होत्या. बॉल हवेमध्ये पाठीमागे जाण्याचा प्रयत्न, चेंडू हातामधून निसटलाय. परफेक्ट कॅमेरा वर्क त्या ठिकाणी करत असताना मिस्टर रोहित चौधरी. धावसंख्या 1. पहिल्या बॉल नंतर आपण पाहू शकता निकेश किनी प्रणव ही जोडी मैदानाच्या मध्ये मदन या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत. आमचे एक मित्र राकेश तयार. राकेशचा वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. युवा यंग टॅलेंटेड खेळाडूंचा भरणं असलेले आजचे सर्व बहुतांश संघ आहेत ज्यामध्ये यंग टॅलेंटेड खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये नाव घेईन श्री गणेश मोदलपाडा या संघाचं. जसं जरीमध्ये डोलिवलाही पाहिलं जास्तीत जास्त खेळाडू आहेत ते कमी वयाचे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आणि येणारा पुढचा मॅचेसही पाहिला तर जाणता राजा ग्रुप खार्डी हाही संघ तुम्हाला पाहायला मिळेल. वाघोबा ग्रुप कसराळही पाहायला मिळेल. पटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र जोपर्यंत त्या ठिकाणी फील करण्यात आलाय. 1 धाव येतात, एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. जसं राजेश होते, आमच्या राजेशने एक डिमांड केली होती गाण्याची, पण राजेश इथून बाहेर गेले होते. गाणं तर डिमांडेबल होतं पण राजेश बाहेर गेले होते. 3 बॉल 2 धावा. ओ फटका खेळलाय. ज्या वेगाने बॉल हाताळला त्याच वेगाने बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. कडक बेधडक सिक्सर 6. नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. करू नका नाद खार्डी गावाचा आशीर्वाद कोसमाई आईचा. अरे हे जाणता काय कनेक्शन होतं. परफेक्ट कनेक्शन. डिस्टन्सही गाठली षटकारानं. जसं प्रणवनं पाहिलं की बाबा थोडा जवळ बॉल आलाय आणि प्रणवनं त्यावर आक्रमणही केलं होतं. वेगवान बॉलवरती हा प्रतिवार झाला होता. गोलंदाज तयार आहेत. आणखीन एक स्ट्रोक, हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवलाय. गॅपमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येत आहेत. फिल्डिंग त्या ठिकाणी केली जात आहेत. एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 9 धावा. आतापर्यंत बॉल फेकून झाल्यात 5. शेवटचा बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. राकेश गोवारी यांना आपण सध्या पाहू शकतात गोलंदाजी ट्रॅकवरती. 47 47 धावेचा पाठलाग सुरू आहे. त्यामध्ये धावसंख्या 9 झाल्यात.
पुढील बॉल. स्ट्रोक तर कडक खेळलाय, क्षेत्ररक्षकाला निवडलाय, परंतु त्या ठिकाणी आणि एक दर्जेदार झेल टिपत असताना निकेश किनी बॅक टू दी पवेलियन. गॉन आफ्टर फर्स्ट ओव्हर, 9 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ गण हे बघून दुश्मन जळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ वर ढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळ चल राणी जाऊया कानी फिरूया अकरा संग जवा तुझं माझं जोड थँक्यू. समीकरण पहा, स्क्रीनवरती येणारे 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये 38 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल. डिबेन लाईव्हच्या वतीनं सध्या ऑन स्क्रीन ही दृश्य मात्र दाखवली जात आहेत. मैदानाचा आपण पाहिलं तर अगदी अँगल, साईड अँगलनं मात्र मैदान दाखवलं जात आहे. दोन्ही बॅटर त्या ठिकाणी आता समोरच्या अँगलनं आपण पाहू शकता. सध्या प्रणव भगत आणि पंकज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हार्ड हिटर बॅटर तर आहेत, परंतु चांगला खेळ दाखवायचा आहे. आदरणीय नामदेवजी वैती सर या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचंही सहर्ष स्वागत. श्रीराम क्रिकेट क्लबच्या पाठीशी उभं राहणारं व्यक्तिमत्व, कसराली गावाच्या अगदी पाठीमागे एक असं व्यक्तिमत्व जे क्रिकेटच्या पाठीमागे सातत्याने उभं असतात. एक ओव्हरचा खेळ संपला, धावा 9, 1 गडी बाद. सेकंड ओव्हर, दुसरं षटक मैदानाच्या मध्ये सुरुवात होत आहे. प्रकाशचा पहिलाच बॉल, फटका खेळलाय, चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक बेधडक प्रणवच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर. 6. वा वा वा, प्रणव मैदानाच्या आतमध्ये सध्या षटकार खेळतोय. पहा, आमच्या कॅमेरामॅननं शेवटपर्यंत बॉल कॅप्चर केलाय. टेनिक्सचा बॉल तुम्हाला अगदी पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन दाखवत असताना खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचं लाईव्ह टेलिकास्ट आणि त्यामध्ये बेस्ट कॅमेरामॅन सध्या मैदानाच्या मध्ये रोहित त्या ठिकाणी भूमिका बजावतायत. 15 धावा. आणखीन एक स्ट्रोक हवेमध्ये गेलाय, उंच गेलाय. जितका उंच गेलाय ना तितका दूरही गेलाय. पंचाने सांगितलंय मॅक्सिमम हिट. षटकार 6. थँक्यू. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये ओव्हर द विकेटने गेले. बॉल हाताळण्याचा प्रयत्न सफल झाले. बैठक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये लगावण्याचा प्रयत्न केला आणि बॉलला सरळ मात्र डिस्पॅच करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय प्रणव. वाह, चांगली बॅटिंग. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 20 धावेची इनिंग साकारतायत. 21, 21 धावा, 1 गडी बाद. लोअर फुटच बॉल आता थोडा मिस केलाय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न झाला होता. एक धाव कंप्लीट. जोपर्यंत बॅकअप केला जाईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होतं. सिंगल पंच लेग बायचा इशारा घोषित करतायत. लेग बायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 22-22, 1 गडी बाद. नेक्स्ट मॅच जाणता राजा खारडी वर्सेस वाघोबा ग्रुप कसराली आणि त्याच्या नंतर आपण पाहिलं तर सायनाथ कोशिंबे रमाकांत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले स्वागत. जय वाघोबा जांभूलपाडा बी आजच्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला बॉल पाहायला मिळतो. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा, 22, लॉस ऑफ 1 विकेट. 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 25 धावेची अजूनही गरज आहे. प्रणव, पंकज, पाहूयात पंकज कशा प्रकारे बॅटिंग करणार. पुढे आले. आज थोडंसं पंकज अगेन्स्ट काहीतरी वेगळं पण झालंय, कारण त्यानं गोलंदाजी केली त्यावेळी त्याच्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बाजूला प्रणव आहे. प्रणव चांगली बॅटिंग करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पंकज सध्या 2 बॉल डॉट खेळल्यात. मॅच बदलू शकतोय कधीही. मोदलपाडा देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकतोय. साधं सोपं काम म्हणून चालणार नाहीत. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परिश्रम, मेहनत घ्यायचेच आहेत, कष्ट करायचेच आहेत. पुढील बॉल पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी डी झोन आहे. 2 धावा प्राप्त होतील. पंच दर्शवत आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. धावफलकावरती धावा 24-24,
ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून धावा करायच्या आहेत, त्या मात्र 23. येणारे बॉल असणार आहेत 12 बॉल 23 धावेची गरज आहे. या जाऊयात डीजेकडे, ऐकूयात संगीत. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय करतय. थँक्यू. रंगलाय मॅच. पहिल्या बरोबर आपण पाहिलं तर हा मंच आहे सध्या आपल्या स्क्रीनवरती दाखवला जात आहे. जाणताराच्या चषकाचा तो स्क्रीनवरती आपण पाहिलं होतं. 12 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. पहिल्या 12 बॉलमध्ये तुम्ही 24 केल्या आहेत, आताच्या 12 बॉलमध्ये 23 करायच्या आहेत. 12-23 करायच्या आहेत. 12 धावा. मध्ये खेळलाय पटका क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी झेलची संधी. झेल पहिल्याच बॉलवरती घेतलाय. झेल संपलाय बॅटरचा खेळ. 11 बॉलमध्ये आता 23 ची गरज. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. विकेट डाऊन होत असताना पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी राकेश गवारेनं पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून दिल्यात. कॅमेरामॅन रोहित चौधरी यांना पण त्या ठिकाणी पाहतात. बंजारा समाजाच्या ज्या मॅचेस होत आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कॅमेरा वर्क त्यांचा असतो. 2.1 चेंडू धक्के संपला. 24 धावा 2 गडी बाद आणि डिमांडेबल आहेत. भरपूर सारा प्रवास त्यांचा राहिला आहे. अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये खास करून कॅमेरामॅनची भूमिका बजावत असतात. 2.1 ओव्हर 24 लॉस ऑफ 2 विकेट. डीबीएनचा टॉपचा कॅमेरामॅन म्हणून रोहित चौधरी आणि पूर्ण व्हेजिटेरियन आहे तो. तसेच आमचे जय जम्बो हे देखील डीबीएनचे प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत. राकेश तयार. पटका पुण्यात खेळलाय. चेंडू मात्र खूप छान पद्धतीने खेळलाय. चाललाय त्या ठिकाणी मार्गस्थ होईल. पंचांचा सिग्नल. बॉलला अडवण्याचा प्रयत्न झालाय का. आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळतात. सोबतच आदरणीय नितीनदादा पाटील यांचंही आगमन होतं. त्यांचंही आम्ही स्वागत करू. डिसिजन पंच चौकार. येस. 4 धावा त्या ठिकाणी ऍड होत असताना पाहायला मिळत आहेत. 4 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 28 धावा 28. मंचावरती आदरणीय रघुनाथ पाटील साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळत आहेत. सोबतच आदरणीय नितीनदादा यांचंही आपण आगमन पाहू शकतात. पुढील बॉल लोअर फुलटस बॉल. चेंडूला मात्र टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हो मिसफिल्ड. अशा कंडिशन मध्ये मिसफिल्ड नाही करायची, परंतु चुकी केल्यात. ही एक चूक मैदानाच्या आतमध्ये खास करून फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या पत्त्यावरती पडू शकत आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, त्यांना चुकी केली. बाकीचे खेळाडू पाठीमागून एक खेळाडूला बॅकअपसाठी त्यालाही चेंडूने मात्र उलकावणी दिली आणि सीमारेषेच्या बाहेर गेला. धावसंख्या 32. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल शॉर्ट बॉल. आपटून टाकलेला बॉल पाहायला मिळतो. चेंडू मात्र निघून जातो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव तर मात्र घेण्यात आलं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पाहता पाहता दुसरी धाव देखील आता त्या ठिकाणी कंप्लीट होणार. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे जात असताना पाहायला मिळतात. ती मात्र 34. अजून 13 धावा करायच्या आहेत. येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत 8 बॉल मध्ये 13 धावेची गरज. कधी काही घडू शकतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. पंकज क्रितेशी जोडी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात काय घडणार. हे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. 8 बॉल मध्ये 13. चांगला बॉल. पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल येतोय. समीकरण पुन्हा एकदा चेंज झालाय. 7 बॉल मध्ये 13 धावेची गरज. हा शेवटचा बॉल मात्र आपण पाहिलं तर निर्णायक आहे.
या बॉलवरती एखादा तरी मोठा स्ट्रोक किंवा एखादा तरी चांगला स्ट्रोक घ्यावा लागेल. गोलंदाजाला एक चांगला बॉल टाकायचा आहे. चांगला बॉल टाकायचा मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला बॉल टाकलाय. अपील केली होती परंतु पंचाने सहमत नाहीयेत. पंचाने सांगितलं एक चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र हाताळण्यात आलाय. येणारे चेंडू असतील 6 आणि 6 मध्ये 13 धावेची गरज. पहा मागचा बॉल थोडा बाहेर निघाला, पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेलात. कॉन्फिडन्स विकेट किपर आत्मविश्वास तितका दिसला नाहीत. गोलंदाज अगदी दाखवत होते परंतु पंचाने सांगितलं की कुठलाही बॅटचा संपर्क हा पाहायला मिळालेला नाहीत. या जावटीचे यशवंत दादाकडे एक संगीत घेऊया आणि येऊयात 6-13. तुझ्यासाठी 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 याने बना पागले तुझ्यासाठी याने बना तुझ्यासाठी याने बना. थँक्यू. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी आहे. 13 धावेची अजून गरज असणार आहे. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर पंकज तिथे शेवटी 6 मध्ये 20 आल्या होत्या. आता इथे 6 मध्ये करायच्या 13. पाव्या 13 आहे. 13 मेरा वाला खेळ आहेत. तेरी मेरी वाली कहाणी आहेत. आता या कहाणीला कोण जिंकणार? कसराली जिंकणार की पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये मोदलपाडा जिंकणार? पहिला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल चाललाय. एक धाव त्या ठिकाणी घेण्यात आलाय. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागू शकतं. हो, सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागलंय. समीकरण पहा 5-12. 5-12 एकतरी मारा परंतु असा मारा की षटकाराच्या बाहेर मारा असं आता आईजुदाने कसराली संघाचे खेळाडू सांगतायत. दुसऱ्या बाजूला श्री गणेश मोदलपाडा. एक बाबा चांगला बॉल टाकायचा आहे. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचं आहे. 5-12 वाली मॅच आहेत. क्रितेश स्ट्राईक एंडला 5 मध्ये 10 धावा आतापर्यंत त्याने बनवल्यात. चांगली बॅटिंग तो मैदानाच्या मध्ये करतोय. स्ट्राईक रेट त्याचा खूप चांगल्या पद्धतीने आहेत. दुसऱ्या बाजूने पंकजनं 4 मध्ये 3 धावा केल्यात. त्यामुळे आता हे 5 चेंडू भवितव्य अगदी सांगणार. कोण मैदानावरती थांबणार, कोण जाणार. सोडून दिलाय बॉलला. पंच मात्र वळतायत. व्हाईट बॉलचं सिग्नल घोषित करतात. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र टीमच्या टोटल मध्ये वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे गेल्या 36-36. जास्तच बाहेर टाकलेला बॉल पाहायला मिळाला. 5-11. कांद्याचा जास्त जोर लावला होता मागच्या बॉलवरती. 5-11. 5-11 वाला मॅच. सर्व सन्मान्य अतिथी मंचावरती, आयोजन कमिटीची टीम मंचावरती. फटका हवेमध्ये खेळलाय. क्रिकेटचा स्ट्रोक सजवलाय. क्षेत्ररक्षक आलाय. हो, विशूकडून झेल सुटलाय. त्या ठिकाणी कॅचची संधी होती. आधी अंदाज नाही बाळगू शकले परंतु धावा मात्र त्या ठिकाणी 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे चालल्यात. 4 बॉलमध्ये 9 धावेची गरज आता असणार आहे. एक कॅच देखील क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असतात. एक रन देखील क्रिकेटमध्ये इम्पॉर्टंट असते. जसं नेहमी तुम्ही पुढे जाताना तसं तुमच्या रन देखील खूप इम्पॉर्टंट होत जात आहेत. 4 बॉलमध्ये 9 धावेची गरज. श्री गणेश मोदलपाडा वर्सेस आई जुदानी कसराली या 2 संघादरम्यान रंगलेली मॅच या दुपारच्या सत्रामध्ये. कालही या सत्रामध्ये मॅचेस रंगल्या होत्या. अगदी चांगलं क्रिकेट कालच्या दिवसामध्ये वैतरणा विभागाचं पण पाहिलं, ए ग्रुपचं पाहिलं. आज वैतरणा ग्रुप बीच्या पण मॅचेस ज्या आहेत त्या मॅचेस मात्र मैदानावरती पाहू शकतायत. उद्या वसई तालुका एक गाव एक संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. 4 बॉलमध्ये 9 धावेची गरज. गोलंदाज तयार आहेत. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर क्रितेश. नॉन स्ट्राईक एंडवरती पंकज. नेक्स्ट बॉल. फटका खेळलाय. पुन्हा आपण पाहिलं तर चेंडूला मात्र घेऊन काढला. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट होतं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. स्ट्राईक पंकजकडे राखून ठेवले पंकजने. आता 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉलमध्ये रन करायचे 8 कुणाची लागेल वाट? क्रिकेटचा थाट. जाणता चषकाचं दर्जेदार आयोजन, त्यामधलं पर्व दुसरं आणि 2 पर्वामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खूप छान आयोजन. लाख मोलाची स्पर्धा मात्र मैदानावरती आयोजन करण्यात आलेली आहे. 3-8 वाला मॅच आहे. 39 झाला. 39 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47चं टार्गेट आहेत. आता जे काही करायचंय ना ते पंकजलाच करायचं आहे. पाहूयात. फटका छान खेळलाय. गॅप होता पॉइंट मध्ये अगदी तो भेदण्याचा प्रयत्न केलाय आणि पॉइंटच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. या चौकारांना मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन झालं. आता येणारे बॉल 2 बॉलमध्ये रन करायचे. 2च्या डबल 4.
बेदुने 4 करायचे आहेत. आता तो 2चाच पाडा आता पुढे आलाय. पंकज 5 मध्ये 7 केल्यात. पाठीमागे काय झालं ते विसरायचं. गोलंदाजाला बॅटरला देखील पाठीमागे काय तुम्ही इनिंग मध्ये केलं त्या गोष्टी विसरायच्या आहेत. आता मैदानावरती काय करायचं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करायचे आहेत, कारण शेवटचे 2 बॉल रन करावे लागणार आहेत. 4. थोडा वेळ घेतला. आता वेळ कोणी घेतला? फिल्डिंग करणाऱ्या टीमने घेतला, बॅटिंग करणाऱ्या टीमकडे घेतला, तोही पाहिला जातोय. गोलंदाज तयार होतात पुन्हा एकदा. रोशनचा बॉल पुन्हा एकदा त्याच फटक्यानं मॅच फिनिश केलाय पंकजने. सामना जिंकलाय टीम कसरालीनं. आईजुद आणि कसराली हा सामना मात्र आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत. अभिनंदन त्यांचं करूयात. श्री गणेश मोदलपाडा, आपण देखील चांगला खेळ केलात, परंतु काही मिस्टेक घडल्या त्या मैदानावरती तुमच्या निर्णायक होत्या आणि त्या मॅचच्या टर्निंग पॉईंट देखील होत्या. चला कसराली लाईनअप मध्ये मैदानाच्या मध्ये जावं आपण. हस्तांदोलन करून घ्या, कारण दोन्ही संघ आपले संघ आहेत. खेळाडूवृत्ती दाखवणं हे आपल्याला गरजेचे आहेत. त्या ठिकाणी हा चौकार होता शेवटच्या, अगदी त्या मोमेंट आलेला चौकार, आणि त्यानं मॅच फिनिश मात्र मैदानाच्या मध्ये करताना पण पाहिलेलं आहे. या सामन्यामध्ये 46 केला सुरुवातीला मोदलपाडानं. विशाल तांडेल 8 मध्ये 17, राकेश गोवारीच्या 12 मध्ये 14, प्रशांतच्या 5, निकेश किनीचं 1 षटक 3 धावा 1 विकेट, आयुष वैद्यचं 1 षटक 12 धावा 1 विकेट, लकीचं 1 षटक 10 धावेचं, पंकजचं 1 षटक 20 धावेचं, अगेन्स्ट प्रणव भगतच्या 7 मध्ये 20, क्रितेच्या 7 मध्ये 13, पंकजच्या 6 मध्ये 11 धावा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीमध्ये राकेश गोवर 1 षटक 10 धावा 1 विकेट, प्रशांतचं 1 षटक 9 धावा 1 विकेट, रोशन महागडे ठरले, शेवटी 13 त्यांनी दिल्यात, आणि प्रकाशचं 1 षटक होतं 14 धावेचं. कसरालीनं हा मॅच जिंकलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे, तो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र या ठिकाणी घोषित केला जातोय. त्या खेळाडूचं नाव आहे ज्यानं 7 बॉलमध्ये 20 धावेची इनिंग साकारली, त्यामध्ये महत्वाचे षटकार त्याने खेळले. तो खेळाडू आहे मिस्टर प्रणव भगत.